उद्धव ठाकरे यांची सुसंस्कृत प्रतिमा लक्षात घेता अशी विशेषणं त्यांनी का वापरली, हा थोडासा एक गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता पण प्रत्यक्ष त्यांना लक्ष्य करून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले आहेत. कुठेतरी शिवसेनेला आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं होतं याचा पाढा वाचून दाखवणं आता सुरू झालेलं आहे. गेल्या काही वर्षामध्ये मुंबई परिसरात निर्माण झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे या सरकारचं एक प्रचारातलं अतिशय महत्वाचं साधन न बोलता राहणार आहे. आता मुंबईचा सामना हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा न होता शिवसेना उबाठा विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा होत जाईल. द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत. मी मृणालिनी निनानी वडेकर. मुंबईकरांना अत्यंत अत्यंत उत्कंठेने प्रतीक्षा असलेला कोस्टल रोडचा भाग आज चालू झाला. खर तर हे जे उद्घाटन झालं ते अर्ध्या मुर्ध्या रस्त्याचं आहे, पण तरी देखील एका भागाने का होईना मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत लवकर दक्षिण मुंबईत गाठायला मिळणार आहे याचा आनंद प्रत्येक मुंबईकराला फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये मुंबई परिसरात निर्माण झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे या सरकारचं एक प्रचारातलं अतिशय महत्वाचं साधन न बोलता राहणार आहे. फक्त या उद्घाटनाबरोबरच या सोहळ्यामध्ये जी काय विधानं केली गेली त्याचं कवित्व नक्की रंगणार हेही उघड दिसत आहे. आजच्या या सोहळ्यावर बोलायच्या आधी फक्त कालचं एक उदाहरण द्यावं लागेल. उद्धव ठाकरे गेले काही दिवस सातत्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिथे त्यांचा पक्ष लढत असतो जात आहेत. अत्यंत तळमळीनं ते फिरतायत, कार्यकर्त्यांकडे जात आहेत. सामान्यतः आमदारांच्या घरी न जाणारे उद्धव ठाकरे त्यांच्या घरी आवर्जून भेट देत आहेत. मतं किती मिळतील माहित नाही, पण त्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी खूप उत्तम रीतीने होतीये. काल देखील ते रवींद्र वायकर जे अध्यक्ष होते स्थायी समितीचे कित्येक वर्ष, ते शिंदे गटात जाणार आहे हे कळताच अत्यंत निकटवर्ती साथीदार निघून जात असला तरी शिवसेनेच्या काही शाखांमध्ये गेले. त्यांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेस त्याबद्दल परस्पर जाहीर केल्यामुळे फारसं समाधानी नाही, पण तरी देखील किती वेळ घालवणार चर्चांमध्ये हे लक्षात घेत उद्धव ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेला आहे. आणि या उमेदवाराच्या बरोबर काल या भागाचा दौरा करत असताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबद्दल काही शेलकी विशेषणं वापरली आहेत. उद्धव ठाकरे यांची सुसंस्कृत प्रतिमा लक्षात घेता अशी विशेषणं त्यांनी का वापरली, हा थोडासा एक गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. कदाचित निवडणूक जशी जशी जवळ येते तसं तसं सगळेच जण आक्रमक होणं पसंत करतात. त्या व्यूहरचनेचा हा भाग असेल. त्या पाठोपाठ या गोष्टीला काही तास उलटत नसताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर खूप मोठा हल्ला केलेला आहे. खर तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता पण प्रत्यक्ष त्यांना लक्ष्य करून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले आहेत. काय सांगितलं त्यांनी या कोस्टल रोडच्या उद्घाटनाच्या वेळेस? तर त्यांनी सांगितलं की कंत्राटदारांना काही पक्ष भेटतात आणि अमक्याला उमेदवारी द्या, तमक्याला पुढे आणा, या पद्धतीनं अमक्याकडनंच काम करून घ्या असा शब्द टाकला जातो. हा एका अर्थाने थोडासा आर्थिक दहशतवाद असल्याचा किंवा आर्थिक काहीतरी मिळवण्याचा प्रकार असल्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात दिलेले आहेत. ते तिथेच त्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी प्रेक्षकांमध्ये असलेल्या दोन बड्या उद्योगपतींची नावं घेऊन असं सांगितलंय, ते काही बोलणार नाहीत कारण त्यांना कामं करत राहायची आहेत, पण हे लोक माझ्याकडे भेटायला येऊन काय काय मागण्या होत्या याबद्दल बोलत असायचे. फडणवीस आज फक्त तिथेही थांबले नाहीत, तर फडणवीसांनी त्यापुढे जाऊन त्यांच्या मनात गेले कित्येक दिवस ठसठसत असलेली बाब आज उघड केली आहे असं दिसतंय. उघड करण्याचं कारण निवडणूक समोर आली आहे हेही आहे.
फडणवीस म्हणाले की कोस्टल रोडला परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री या नात्यानं मी भरपूर प्रयत्न केले. दिल्लीला जाऊन हे काम होत नाहीये यामुळे नाराजी व्यक्त केली. केंद्रीय खात्याच्या काही अधिकाऱ्यांना मी मी याबद्दल तक्रार करीन इथपर्यंत भाषा वापरली. त्यानंतर मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या कोस्टल रोडला जी परवानगी मिळाली त्याचं बांधकाम कोणी करायचं हा प्रश्न उपस्थित झाला. फडणवीसांनी आज त्यातलं काहीच लपवलं नाही. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की हे MSRDCच्या मार्फत काम व्हावं किंवा महानगरपालिकेच्या मार्फत व्हावं असे दोन प्रस्ताव समोर आले. महापालिका त्यावेळी शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यामुळे शिवसेनेच्या शब्दाला मान देत महानगरपालिकाच कोस्टल रोडचं बांधकाम करेल असं त्यावेळी फडणवीसांनी ठरवलं. पुढे व्यक्त झाली ती मात्र होती त्यांची खंत. ते म्हणाले की या कोस्टल रोडचा भूमिपूजन समारंभ झाला तेव्हा मी मुख्यमंत्री असतानाही मला बोलावलं गेलं नाही. त्यांनी नाव जरी घेतलं नाही तरी त्यांचं लक्ष ठाकरे पित्तापुत्र होते हे सरळ आहे. राजकारण जाणणाऱ्यांना किंवा थोडं बहुत समजणाऱ्यांना त्यांचा इशारा कोणाकडे आहे हे स्पष्टपणे दिसतंय. त्यांची खंत अशी होती की परवानगी मी मिळवून दिली, कामकाज बांधकाम महानगरपालिकेमार्फत व्हावं हेही मीच सांगितलं, पण त्या कार्यक्रमाला बोलवण्याचं साधं सौजन्य देखील शिवसेनेनी त्यावेळेला दाखवलं नाही. एकनाथ शिंदे पण यावेळेला मंचावर होते. अजितदादांचं उपमुख्यमंत्री या नात्याने भाषण आधी झालं होतं. एकनाथ शिंदेचेही भारतीय जनता पक्षाशी काही ताणेबाणे जागा वाटपावरून सुरू आहेत. त्यांच्या गटाचे प्रवक्ते पुढे जाऊन 2.5 वर्षाचं आश्वासन दिलं गेलं होतं असंही बोलून चुकले आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे आज काही फडणवीसांच्या मदतीला मुख्यमंत्री म्हणून भाषण देताना सरसावून आले नाही. कदाचित ते अपेक्षितही नसेल भारतीय जनता पक्षाला. पण आज भारतीय जनता पक्षाने आम्ही शिवसेनेला फडणवीसांच्या काळात सातत्याने बरोबर ठेवत आलो, पण त्यांनी साध्या कार्यक्रमांना बोलवण्याचं सौजन्य देखील दाखवलं नाही. ही खंत बोलून दाखवली. ही खंत साधी सुधी नाही. ही खंत निवडणुकीच्या प्रचाराचा भारतीय जनता पक्ष मुंबईत वापरेल असा महत्वाचा मुद्दा आहे, ज्याला इंग्रजी भाषेत आपण ट्रम्प कार्ड म्हणू शकतो. इतका महत्वाचा मुद्दा. मुंबईतले पायाभूत सुविधांचे प्रकल्प शिवसेनेच्या भूमिकेमुळे अडले. पर्यावरण आणि बाकी हटवादी भूमिकांमुळे हे प्रकल्प बासनातच राहिले. 2.5 ते 3 वर्ष त्याला विलंब झाला असं भारतीय जनता पक्ष सातत्याने सांगत असतो. आज त्यात भर पडून नाव न घेता कोणाला काय अपेक्षा होत्या हेही सांगितलं गेलं आणि आम्ही तुम्हाला मदत करत असताना तुम्ही साधं सौजन्य देखील दाखवलं नाही, म्हणजेच युती धर्माला जागला नाही. ही तक्रार देखील आज प्रथमच केली गेली. ही तक्रार इथे कदाचित थांबणारही नाही. खरं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना समोरासमोर जेव्हा मुंबई महापालिकेच्या मैदानात उतरले तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या 2 जागा जरी कमी असल्या शिवसेनेपेक्षा तरी त्यांना सरकार बनवणं, महापौर नेमणं अजिबात कठीण नव्हतं. कालांतराने जेव्हा मनसेचा एक गट फुटला आणि 7 ते 8 नगरसेवक बाहेर पडले, तेही असं म्हणतात की फडणवीसांनी नाही म्हटल्यामुळेच शिवसेनेकडे गेले. याचा अर्थ अगदी सरळ आहे की कुठेतरी शिवसेनेला आम्ही तुमच्यासाठी काय काय केलं होतं याचा पाढा वाचून दाखवणं आता सुरू झालेलं आहे. खरं तर शिवसेनेच्या खांद्यावरून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र पाहिला असं म्हणतात. बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या काळातलं ते सत्य आहे. ते भारतीय जनता पक्षाचाही कोणी अगदी कट्टर कार्यकर्ता नाकारणार नाही. पण गेल्या काही वर्षात बदललेल्या परिस्थितीमध्ये भाजप मोठा भाऊ होऊन बसलेला आहे. या मोठ्या भावाला तुम्ही गृहीत धरत आलात, त्यांना तुम्ही कायम व्हिक्टिम व्हायला लावलं. हे सत्य आज समोर आलं. मला असं वाटतं की या सूत्राभोवती आता पुन्हा पुन्हा आरोप प्रत्यारोप होत राहतील आणि आता मुंबईचा सामना हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा न होता शिवसेना उबाठा विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा होत जाईल. राहुल गांधी येत आहेत. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रातून जाईपर्यंत म्हणजे त्याचा समारोप होईपर्यंत जागा वाटप करू नये अशी काँग्रेसची एक अलिखित विनंती आहे शिवसेनेला.
उद्धव ठाकरे यांना हा कालापव्यय वाटत असावा, त्यामुळे त्यांनी उमेदवार घोषित करायला सुरुवात केली आहे. बॅटल ग्राउंड मुंबईतलं युद्ध निवडणुकीची घोषणा होण्याआधीच सुरू झालेलं आहे. भाजपचे उमेदवार अद्याप स्पष्ट नाहीत, पण फडणवीसांवर जो काय अन्याय झाला किंवा नियतीने अन्याय केला त्याचा हिशोब चुकवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत असं दिसतंय. त्यांना यश मिळणार आहे की उद्धव ठाकरेंना, याच्यावर केवळ लोकसभा निवडणुकांचे मुंबईतलेच निकाल नव्हे, तर विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेचं राजकीय गणित देखील अवलंबून राहणार आहे. नमस्कार.